त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. असं नेतृत्व ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतं त्यावेळी पक्ष संघटना देखील जोरदार पद्धतीनं मुंबई आणि परिसरामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर सुनील शिंदे हे देखील धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते आणि त्यांचा जरी पक्षप्रवेश झाला तर पक्षांतर बंदी लागू होणार नाही, कारण धनुष्यबाण चिन्ह हे तुमच्याकडे आहे. त्यामुळे सुनील शिंदे यांच्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत का असं? नाही, सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. परंतु त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे किंवा त्यांचं नेतृत्व मानून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्यासोबत यायचं आहे, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. हा अजून काही नेते सुद्धा पक्षप्रवेश करणारे शिंदे गटांमध्ये नाही, पक्षप्रवेश रोजच सुरू आहेत. काल देखील काही लोकांचा पक्षप्रवेश नंदनवनला झालेला आहे. पक्षप्रवेशाची प्रोसिजर ही रोज सुरू आहे. त्याच्यामध्ये सचिन भाऊंचा कालचा जो प्रवेश आहे हा काही लोकांना धक्का देणारा होता, जरी ते चेहऱ्यावरनं दाखवत नसले तरी धक्का देणारा होता. त्याच्यामुळं सचिन भाऊंसारखा एक माणूस, एक व्यक्ती, एक नेता जर बाजूला जाऊ शकतो तर काहीतरी नक्कीच घडत असेल हे आता महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलेलं आहे. ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन वरळी पण सुरू झालं असं म्हणा. नाही, ऑपरेशन टायगरचाच ऑपरेशन वरळी हा भाग आहे. फक्त प्रवेश पक्षावर मराठी फक्त प्रवेश पक्षावरच चर्चा होते. बाकीच्या प्रश्नावरती कधी चर्चा होईल, कारण की अधिवेशन आता 8 दिवसाच्या अंतरावरती. काल देखील या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. नगर विकास विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून काल मुंबई शहरातल्या नालेसफाईवर चर्चा झाली, शेतकऱ्यांवर चर्चा झाली, कामगारांवर चर्चा होते, मराठी भाषेवर चर्चा झाली, उद्योग विभागावर चर्चा होते. राजकीय भाग हा वेगळा आहे, परंतु या सभागृहामध्ये रोज प्रश्नोत्तर होतात, रोज लक्षवेधी होतात, रोज अर्ध्या तासाच्या चर्चा होतात. त्याच्यामुळं सगळ्या आयुधाचा वापर करून महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका जसे आम्ही मंत्री घेतोय तसं प्रत्येक आयुधाचा उपयोग करून आम्हाला प्रश्न विचारण्याचं काम हे आमचे सगळे सभासद करतायत. सर, संजय राऊत म्हणतायत की श्रीकांत शिंदे यांची जी पदवी आहे डॉक्टरकीची ती बोगस आहे, मात्र संशयास्पद आहे, मात्र तरी देखील त्यांना खासदारकी दिली ठाकरेंनी. मला असं वाटतं की हा एकदा प्रयोग करून ते 3 वर्षापूर्वी झालं होतं. 3 वर्षापूर्वी पण त्यांनी हेच सांगितलं होतं. त्याच्यामध्ये काहीही यश आलं नाही. ते स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पदवीवर आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु एक मात्र सिद्ध झालं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र म्हणून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. पण त्याच्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची दखल आता अन्य आमची लोक घ्यायला लागलेली आहेत. याचा अर्थ त्यांनी स्वतःचा स्वयंभू असं नेतृत्व तयार केलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या 2 नेत्यांची खासदारांची वर्णी लागणार आहे, किती मोठी बाब आहे. याच्यामध्ये स्वतः साहेब हे निर्णय घेत असतात. साहेब मोदी साहेबांशी बोलत असतात, साहेब अमित भाईंशी बोलत असतात. त्याच्यामुळे केंद्र शासनामध्ये किती मंत्रिपद मिळणार आहे त्याची आम्हाला कोणालाच कल्पना नाही. परंतु जर वाढवून मिळाली तर आम्हाला आनंद होईल. ये सब माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व का करिश्मा है. अभी कल जो महाराष्ट्र राज्य के एक्स मिनिस्टर थे जिन्होंने 3 बार विधानसभा की निवडणूक जीत ली थी और आज वो विधान परिषद के सदस्य थे, वो माननीय सचिन भाऊ हमारे साथ आए. वो अभी उनको उपसभापति का मौका माननीय एकनाथ शिंदे साहब ने दिया है. ऐसा सक्षम नेतृत्व हमारे साथ आया है. ये ऑपरेशन नहीं, ये माननीय एकनाथ शिंदे साहब के ऊपर का विश्वास है. अगर वर्ली का एक नेता हमारे साथ आता है तो मेरे ख्याल से ये कंट्रोवर्सी वो खड़ा करेंगी. कौन बोल रहा है, क्या बोल रहा है, लेकिन उनके पास